तुमचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए. भीमाशंकरराव आंबेडकर, बी. बाबासाहेब भी. आंबेडकर, सी. रामजी भी. आंबेडकर, डी. भीमरावराव आंबेडकर. तुमचे योग्य उत्तर आहे डी. भीमरावराव आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए. केशवजी, बी. लघुजी, सी. रामजी, डी. भुबाजी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रामजी. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? तुमचे ऑप्शन आहे ए. मूकनायक, बी. लोकमत, सी. सामना, डी. दलितवाणी. तुमचे योग्य उत्तर आहे ए. मूकनायक. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? तुमचे ऑप्शन आहे ए. छत्तीसगड, बी. महाराष्ट्र, सी. मध्य प्रदेश, डी. कर्नाटक. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोठे घेतले होते? तुमचे ऑप्शन आहे ए. भोपाळ, बी. नागपूर, सी. दापोली, डी. महू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दापोली. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए. भीमाबाई, बी. येसूबाई, सी. जानकीबाई, डी. राजश्रीबाई. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ए. भीमाबाई. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे ए. संशोधनाचे, बी. विज्ञानाचे, सी. अर्थशास्त्राचे, डी. राज्यघटनेचे. तुमचे योग्य उत्तर आहे डी. राज्यघटनेचे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहे ए. महू, बी. अमरावती, सी. कोरेगाव, डी. भोपाळ. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ए. महू. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए. यशवंत, बी. भीमराव, सी. रामजी, डी. मालोजी. तुमचे योग्य उत्तर आहे डी. मालोजी. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते? तुमचे ऑप्शन आहे ए. कायदे मंत्री, बी. वाहतूक मंत्री, सी. परराष्ट्र मंत्री, डी. रक्षा मंत्री. तुमचे योग्य उत्तर आहे ए. कायदे मंत्री. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री होते? तुमचे ऑप्शन आहे ए. दुसरे, बी. चौथे, सी. पहिले, डी. तिसरे.
तुमचे योग्य उत्तर आहे सी पहिले. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले? तुमचे ऑप्शन आहे ए पश्चिम बंगाल, बी मद्रास प्रांत, सी मुंबई प्रांत, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे ए पश्चिम बंगाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते? तुमचे ऑप्शन आहे ए हवालदार, बी सिपाई, सी सुभेदार, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे सी सुभेदार. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्नी होत्या? तुमचे ऑप्शन आहे ए 3, बी 2, सी 1, डी 4. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे बी 2. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नींचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए शकुंतलाबाई, बी लक्ष्मीबाई, सी रमाबाई, डी सावित्रीबाई. तुमचे योग्य उत्तर आहे सी रमाबाई. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए यशवंत, बी प्रकाश, सी गुणवंत, डी देवेंद्र. तुमचे योग्य उत्तर आहे ए यशवंत. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला? तुमचे ऑप्शन आहे ए 1995, बी 1952, सी 1990, डी 1966. तुमचे योग्य उत्तर आहे सी 1990. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले? तुमचे ऑप्शन आहे ए दिल्ली, बी मुंबई, सी पुणे, डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे सी पुणे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रिपद होते? तुमचे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री, बी अर्थमंत्री, सी न्यायमंत्री, डी कामगार मंत्री. तुमचे योग्य उत्तर आहे डी कामगार मंत्री. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. तुमचे प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कोठे झाला? तुमचे ऑप्शन आहे ए दिल्ली, बी बँगलोर, सी मुंबई, डी कोलकाता. याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.